तर गाईज आज आपण भेंडी मसाला बनवणार आहोत। तर छोट्या साईजची भेंडी आपण इथं कट करून घेतली, अशी कट करून घ्यायची आहे भेंडी। इथं शेंगदाण्याचं कूट घेतलं, इथं लसणाच्या 4-5 पाकळ्या घ्यायच्या आहे। हे आता ठेचून घ्यायचं आहे जिरं घालून। तर इथे शेंगदाण्याच्या कूटमध्ये लाल तिखट घालायचं आहे, धनेपूड घालायचं आहे, हळद घालायची आहे, काळा मसाला। तर आपण शेंगदाण्याच्या कूटमध्ये लाल तिखट, हळद, धनेपूड, काळा मसाला घातला आहे। आता याला मिक्स करायचं आहे पाणी टाकून, आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। आपण याच्यात चवीनुसार मीठ घालूया। आता आपण मिक्स करून घेऊया। आपण मसाला मिक्स करून घेतला आहे। आता हा भेंडीत भरायचा आहे। आता इथं आपण कढई तापत ठेवली आहे। आता आपण त्याच्यात ऑइल टाकूया। जिरे आणि लसूण ठेचून झाला आहे तो घालूया आता ऑइलमध्ये। आता आपण मसाला भरून घेतलेली भेंडी ऑइलमध्ये टाकायची आहे। लसूण छान ब्राऊन झाला आहे। आता मिक्स करून घ्यायचं आहे छान असं। आता 1-2 मिनिटं झाकून द्यायचं आहे। मसाल्याचं सारण उरलं होतं म्हणून त्याच्यात थोडंसं पाणी घातलं आहे, आणि आता आपण हे भेंडीमध्ये ॲड करूयात। आता हे आपण टाकूयात। आता आपण हे छान मिक्स करून घेऊयात आणि 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। आता इथे आपली भाजी भेंडी मसाला रेडी झाली आहे। आता आपण सर्व करून घेऊया। आपली भेंडी मसाला इथं रेडी झाली आहे। चला आपण टेस्ट करून पाहूया, आणि तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही पण नक्की एकदा बनवून बघा, आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा।